झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। झारखंडच्या 12 जिल्ह्यातल्या 38 मतदारसंघांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून 31 नक्षलग्रस्त भागांमध्ये मात्र सुरक्षेच्या कारणास्तव 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे। या निवडणुकीत 55 महिला उमेदवारांसह 528 उमेदवार रिंगणात आहेत। सुमारे 1,23,00,000 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। आंतरजिल्हा सीमा बंद करण्यात आल्या असून घुसखोर आणि समाजविरोधी घटकांना रोखण्यासाठी बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात संयुक्त कारवाई सुरू आहे। कोणत्याही आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्यासाठी हेलिकॉप्टरची सेवा सुरू करण्यात आली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सभापती रवींद्रनाथ महतो, भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, विरोधी पक्षनेते अमरनाथ कुमार बौरी, AJSUचे अध्यक्ष सुदेश कुमार महतो आणि कल्पना सोरेन हे महत्त्वाचे उमेदवार आज निवडणूक लढवत आहेत। इरफान अन्सारी, हाफिजुल हसन, दीपिका पांडे सिंग आणि बेबी देवी हे 4 मंत्रीही रिंगणात आहेत। मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत झारखंडमध्ये 12.71% मतदानाची नोंद झाली आहे।